हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। आणि बघा मी गावी गेली असल्यामुळे तुळशी थोडीशी वाढली, हा तर पूर्ण वाढला। ॲक्च्युली लाईव्ह हेच खूप महत्त्वाचं आहे, पण पानं खूप गळाली तिची, तर ठीक आहे म्हटलं चला आता हळूहळू येईल। ॲक्च्युली पाणी खूप जास्त झालं होतं, त्यामुळे ते पाणी झडती झाली। तर हे सर्व आता आपण साफ करून घेऊया। आज आपल्याला तुळशी आईचं लग्न लावायचं आहे, तर मग आता हे साफ करून छान कुंडी पुसून घेते मी। आपली गेरू म्हणजे ती सिमेंटची किंवा मातीची असेल तर मग आपण त्याला गेरू लावू शकतो, परंतु ही प्लॅस्टिकची आहे आणि इथे ही म्हणजे ही कुंडी ठेवलेली आहे। ॲक्च्युली ही तुटली ही कुंडी आणि ही चांगली आहे, तर कुंडी ठेवलेली आहे। तर मी आता फक्त ओल्या कपड्याने छान पुसून घेते सगळी। तर छान अशी कुंडी पुसून घेतली मी, आणि ॲक्च्युली जसं मी सांगितलं ना ती कुंडी ठेवली। आणि बघा ही साईडची तर पूर्ण खराब झाली होती। ॲक्च्युली तिला व्हाईट खाली असं नाही का आपण बुरशी लागतं तसं मे बी लागलं, कारण खूप जास्त पाणी झालं होतं, त्यामुळे जी खालची तबकडी होती ती पण मी काढून टाकली। माहिती नाही काय झालं तर काहीच कळत नाही आहे। आणि त्यानंतर बघा मी ह्या पद्धतीने ना मी पाणी खूप म्हणजे धुतली नाही, तर या पद्धतीने स्प्रे करून घेतला पूर्ण तुळशीला, कारण ॲक्च्युली खरं तर पान झडती होतच होती खूप। आणि मग मी घेतली साडी नेसवायला, आणि मी देवाजवळच तुळशीचं लग्न लावलं, म्हणजे असं गॅलरीत वगैरे नाही केलं। म्हटलं चला देवघर आहे त्याच्या समोरच छानपैकी असं लग्न लावूया। आणि मला साडी नेसवताना खरंच सांगते 1 ते 1.5 तास लागला, कारण साडी खूप मोठी होती आणि एवढं एकटीला करायला खूप म्हणजे माझे अक्षरशः हात दुखून आले होते, कारण साडी खूप मोठी होती आणि जड आहे ही साडी थोडीशी, परंतु म्हणजे ते व्यवस्थित नेसवणी खूप म्हणजे एक टास्क होता। पण तरी छान पद्धतीने असा गुजराती लूक मी बनवला, कारण बघा मागच्या वर्षी एका वर्षी मी घागरा घातला होता, दुसऱ्या वर्षी मी छान पैठणी साडी घातली होती, तर म्हटलं चला यावर्षी असं वेगळं काहीतरी करूया। त्यामुळे म्हटलं चला गुजराती लूक करूया, आणि असा उलटा पदर करून साडी ॲक्च्युली खाली सटकत होती, त्यामुळे मग मी परत तो पंचधातूचा धागा असतो त्याच्याने परत पूर्ण पॅक केलं, आणि हा जो कमरपट्टा आहे त्याच्याने छान पॅक केलं। आणि हे ब्रेसलेट होतं नथचं, तर ते मी नथ म्हणून तिथे यूज केलं आणि छान पद्धतीने तुळशी आईचा लूक हा गुजराती साडी मी परिधान केलेली आहे। तर मग गुजराती डिशसुद्धा बनवते हंडवा, तर हा मी हंडवा बनवते। ॲक्च्युली मी यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीच घातली नाही, फक्त तीळ घालून त्याला छान खरपूस भाजून घेतला। तर बघा हंडवा खिचडी केली आहे आणि शिरा, तर असं हे सिंपलचं जेवण केलं। आणि कशी वाटलं तुम्हाला व्हिडिओ, कसं वाटलं हे माझी साडी जे मी तुळशी आईला छान सजवलं, तर ते कसं वाटलं मला नक्की कळवा। आणि असा साध्या सिंपल पद्धतीने मी तुलसी विवाह म्हणजे असा तुलसी विवाह पार पडला। केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ।